नमस्कार मित्रांनो, स्वराज्यातील पहिलं बलिदान वीरबाजी पासलकर यांचं मूळ गाव मोशे बुद्रुक 84 गावाचे ते वतनदार होते आणि या भागात ते न्यायनिवाडा या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. तर त्यांचं गाव जे मूळ आहे त्या गावी आम्ही आलो आहोत. वरसगाव जे धरण आहे तिथून साधारणतः 20 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर हे गाव आहे. हे गाव या वरसगाव धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्याच्यामध्ये बरीच याची घरं गेले. त्यांचा जो वाडा होता तोही पाणी कमी झाल्यानंतर वगैरे दिसतो, पण आता भरपूर पाणी असल्यामुळे या गोष्टी दिसत नाही. तर या ऐतिहासिक गावात आम्ही आलो आहोत. त्यांच्या अखत्यारीत एक किल्लाही होता, त्याला नाव आहे कुर्डुगड, तोही आपण नंतर पाहू. पण आत्ता ह्या ऐतिहासिक ठिकाणी आज आपण आलो आहोत. या ठिकाणी त्यांचं स्मृतीस्थळ म्हणून काही पाट्या वगैरे लावलेले, त्याच्याबद्दल ती माहिती लिहिलेली आहे, तेही तुम्हाला दाखवतो. पण अशा ऐतिहासिक गावात फारसं कोणी येत नसावं, पण या वीराबद्दलची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. यांचं स्मारक, त्यानंतर खळद बेलसरची जी लढाई आहे त्यानंतर त्यांचं जिथं त्यांनी वीरमरण आलं ते ठिकाण, त्यांचं स्मारक किंवा समाधी जी सासवडला, याही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण आता आपण ज्या गावी आलो आहोत तिथं जे स्मारक प्रतिष्ठान आहे त्याच्या जे माहिती लिहिली आहे तेही तुम्हाला दाखवतो. निगडे मोशे गावापासून ते धामणहोळ कुर्डुगड इथंपर्यंतची 84 गावं वीरबाजी पासलकर यांच्या वतनदारीमध्ये होती. या पूर्ण वतनदारीचा कारभार वीरबाजी पासलकर मोशे बुद्रुक या ठिकाणावरून चालवत होते. आता येथील गाव धरणातील पाण्यामुळे विस्थापित झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1642ला बेंगलोरवरून पुण्यात आले. खेड शिवापूर या ठिकाणी त्यांचं काही काळ वास्तव्य होतं. त्याचवेळी आपल्या वतनासह आणि आपल्या कुर्डुगड या किल्ल्यासह वीरबाजी पासलकर स्वराज्याच्या कामात सामील झाले असावेत अशी एक शक्यता वाटते. कारण मिळालेल्या माहितीवरून 1645ला महाराजांनी आपल्या सवंगड्यासह रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याची जी शपथ घेतली त्यावेळी वीरबाजी पासलकर त्यांच्यासोबत होते असं कळतं. या मोशे बुद्रुक गावात आता काही खानाखोना दिसत नसल्या तरी वीरबाजी पासलकर यांच्या कर्तृत्वाच्या आणि दातृत्वाच्या अनेक गोष्टी या सह्याद्रीच्या आसमंतात आजही आपल्या आठवणी जाग्या ठेवून आहेत. असं म्हणतात पाणी कमी झाल्यानंतर जे वाडे वगैरे होते त्यांचे काही अवशेषही दिसतात उन्हाळ्यात वगैरे. ते कधी पाण्याचा योग आला तर आपण तेही पाहू. पण इथे येण्याचा मार्ग खरंच खडतर आहे, कारण पावसामुळे रस्ता खूप खराब आहे आणि इथं येण्यासाठी टू व्हीलर किंवा ह्या गोष्टींनी यावं लागेल. पण ही एक ऐतिहासिक जागा आहे, इथं फारसं काही नाही, स्मारक वगैरे नाही आहे. स्मारक धरणाच्या मध्ये आहे, तिथेही आपण जाणार आहोत, तेही तुम्हाला दाखवतो. या धरणाला, या जलाशयाला वीरबाजी पासलकर असं नाव देण्यात आलेलं आहे. हे जे गाव विस्थापित झालं आहे त्याच्या खालच्या बाजूला जिथं धरणाचं बॅकवॉटर आलं आहे तिथंपर्यंत आलो आहे आम्ही, तुम्हाला दाखवतो इथून. आता आपण या मोशे बुद्रुक गावाकडून वीरबाजी पासलकर यांच्या स्मारकाकडे जाताना तुम्हाला ही वरसगाव धरणाची भिंत दिसते आणि मध्ये टेकडी आणि टेकडीच्या पलीकडे तुम्हाला पानशेत धरणाचा जलाशयही नजरेस पडतो. इथून पुढे वीरबाजी पासलकर यांच्या स्मारकाकडे जाताना तुम्ही वरसगाव धरणाची जी भिंत आहे त्याच्या बाजूनी पुढे जाणारा रस्ता त्या स्मारकाकडे घेऊन जातो. अंदाजे 1588ला वीरबाजी पासलकर यांचा जन्म झाला आणि स्वराज्यातील जी पहिली लढाई जे वीरबाजी पासलकर यांना वीरमरण आलं त्यावेळी त्यांचं वय होतं 60 वर्ष. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरबाजी पासलकर यांचा पुतळा आणि हे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला आणि पराक्रमाला साजेसं असंच आहे. वरसगाव आणि पानशेत या धरणाच्या मध्यात एक डोंगरासारखा भाग आहे, टेकडीसारखा भाग आहे, त्याच्यामध्ये हे पाठीमागं स्मारक दिसते वीरबाजी पासलकर यांचं. जसं तुम्हाला सांगितलं मोशे हे त्यांचं गाव होतं, वतनदार होते ते आणि न्यायदानासाठीही प्रसिद्ध होते. तर हे वरसगाव जे धरण आहे त्याला वीरबाजी पासलकर यांचं नाव देण्यात आलं आहे, कारण त्यांचा जो वाडा वगैरे होता हे या धरणाच्या पाठीमागं बॅकवॉटरमध्ये तो पाण्याखाली गेलेला आहे. तर हे डाव्या बाजूला जे धरण आहे त्याच्यामध्ये त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तिकडेही आपण जाऊ, तिथं बोटिंग वगैरे आहे, त्या जलाशयालाही भेट देऊ आपण. या बाजूला पानशेत आहे, या बाजूला वरसगावण्याच्या मध्यात जी टेकडी आहे. तुम्हाला रस्ताही इथं व्यवस्थित आहे येण्यासाठी या स्मारकाचा. इथे एक तोफी आहे तीही तुम्हाला दाखवतो. हे स्मारक
तलवार घेतलेला आवेशपूर्ण असा पुतळा उभारण्यात आलेला आणि इथे व्यवस्थित सुशोभीकरण चालू आहे अजूनही, पण बऱ्याच गोष्टी व्यवस्थित बांधण्यात आले. चला तर मग हे स्मारक बघूयात आपण. या स्मारकाच्या आवारातच एक तोफी पाहायला मिळते. त्याचा पाठीमागचा भाग थोडासा तुटलेला असला तरी या तोफेचा आकार आजही व्यवस्थित दिसतो. 7 ते 8 फूट लांबीची ही तोफ याच भागात सापडलेली असावी. स्वराज्य उभं राहत असताना स्वराज्यावर आलेलं पहिलं संकट म्हणजे फत्तेखान. या फत्तेखानाला खळद बेलसरच्या लढाईत आपल्या गनिमी काव्याने हरवून स्वराज्यासाठी बलिदान देणारे वीरबाजी पासलकर तिथून पुढच्या काळात मावळ्यांसाठी अखंड प्रेरणास्त्रोत राहिले. मित्रांनो, या स्मारकापासून समोरच तुम्हाला सिंहगड दिसतो, तोही दाखवतो. स्मारकाच्या उजव्या बाजूला एक 5 मिनिट अंतरावरच आहे वीरबाजी पासलकर जलाशय आणि तेथील बोटिंग क्लब. तुम्ही इथं कधी जर आला तर या बोटिंगचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, वीरबाजी पासलकर यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न असाच चालू ठेवू. यानंतर आपण भेटू त्यांच्या ताब्यात असणाऱ्या एका अपरिचित किल्ल्यावर, तो म्हणजे कुडूगड. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.